श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वेदाय नमः। वेदपुरुषाय नमः। सचीपुरन्दराभ्यां नमः। मातापितृभ्यां नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहाम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विभो भक्तीने मोक्षही तुच्छ केला गुणा गावया वेदतो ही भुकेला। दरी पाऊले स्वर्णदी चंद्रभागा नमस्कार माझा तुला पांडुरंगा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तत्रैव गंगा यमुना च वेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोद्धार कथा प्रसंगः। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुला संकटहारी हारी गोकुला संकटहारी। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम। नवनीरद सम नवनीत प्रिया नवनीरद सम नवनीत प्रिया नवला विनोद विहारी हारी नवला विनोद विहारी। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम।
झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा. वा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडी, तो हा विठ्ठल बरवा. वा. सर्व सुखाचे आगारा, सर्व सुखाचे आगारा, सर्व सुखाचे आगारा, सर्व सुखाचे आगारा. सर्व सुखाचे आगारा, बापा रखुमा देवी वारा, बापा रखुमा देवी वारा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव, तो हा माधव, तो हा माधव. वा. तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
देवर्षी नारद महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. भक्ती पाशी देवा घालितासे उडी. भक्ती पाशी देवा घालितासे उडी. भक्ती पाशी देवा घालितासे उडी. भक्ती पाशी देवा. वा. भक्ती पाशी देवा घालितसे उडी. दूतसे होडी अर्जुनाची. दूतसे होडी अर्जुनाची. भक्ती पाशी देवा. वा. बडीने बांधिला गोपींनी विष्टीला. बडीने बांधिला गोपींनी विष्टीला. पार्थरथी झाला सारथी तो. पार्थरथी झाला सारथी तो. पार्थरथी झाला सारथी तो. तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी. तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी. वेगे घाली उडी नारायण. वेगे घाली उडी नारायण. भक्ती पाशी देवा. भक्ती पाशी देवा. भक्ती पाशी देवा. पंढरीनाथ भगवान की. इंद्रायणीच्या तीरावर अनेक गाव आहेत, पण 2च गावांना महत्त्व प्राप्त झाले. एक म्हणजे देहू आणि दुसरा म्हणजे आळंदी. देहू गावामध्ये अवतीर्ण झालेले आमचे तुकाराम महाराज आणि आळंदीमध्ये अवतीर्ण झालेले आमची माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. त्या दोघांमुळे या 2 गावांना महत्त्व प्राप्त झालं. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ.
जर का तुम्ही आळंदीला गेलात तर सोन्याचं पिंपळ तुम्हाला पाहायला मिळेल. सोन्याचं म्हणजे प्रत्यक्षात अगदी सोन्याचा पिंपळ असं नव्हे. तर सोन्याचं पिंपळ असं का म्हणतात, तर ज्या पिंपळाला माऊलींच्या मातेने प्रदक्षिणा घातल्या आणि त्या पिंपळाला महत्त्व प्राप्त झालं तो म्हणजे सोन्याचा पिंपळ. आम्ही काही वेळेला शब्दशः अर्थ घेतो. एकदा एक जण म्हणाला की तुझ्या आईचं अगदी सोनं झालं बरं सोनं. हा धावत धावत तिथे स्मशानामध्ये गेला. चिता उचकटायला सुरुवात केली. लोक विचारतात काही बघताय काय? काही नाही, आमच्या आईचं सोनं झालं ना, सोनं मिळतंय का पाहतोय. पंढरीनाथ भगवान की. असे आमचे हे दोन संत. त्या काळामध्ये तुकाराम महाराजांना अनेक लोक असे प्रश्न विचारायचे की तुम्ही भगवंतांची भक्ती करता, नामस्मरण करता, उपासना करता, जागृती स्वप्नी सुषुप्ती सदैव पांडुरंग असलेले असे हे तुकाराम महाराज. मग आम्हाला सांगा की तुम्हाला भगवंत तुमच्या हाकेला धावून येतो का, पाठीराखा होतो का? महाराजांनी त्या लोकांना उत्तर देण्यासाठी या अभंगाची रचना केली. नुसताच भगवंत धावून येत नाही तर उडी घालून येतो. भक्तिपाशी देव घाली तसे उडी, धूत असे घोडी अर्जुनाचे. भगवंत नुसताच धावून येत नाही तर उडी घालून येतो. उडी घाली तो संकटी स्वामी तैसा. समर्थ रामदास स्वामींच्या भाषेत सांगायचं म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की भक्तिपाशी देव घाली तसे उडी, आणि संत हे समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की उडी घाली तो संकटी स्वामी तैसा. दोनही संतांच्या बोलण्यामध्ये एकवाक्यता आहे. एकवाक्यता आहे. संत वरून दिसती निराळे परंतु अंतरी मिळाले, आणि दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत वरून दिसती मिळाले परंतु अंतरी पंढरीनाथ भगवान की. अशा लोकांना उत्तर देण्यासाठी या अभंगाची रचना केली महाराजांनी. भक्तिपाशी देव घाली तसे उडी, धूत असे घोडी अर्जुनाची. परमेश्वर तुम्ही भक्ती केलेली असेल तर धावून नव्हे उडी घालून येतात. अर्जुनाची घोडी धुण्याचं काम भगवंतांनी केलं असा सर्वसाधारणपणे वाच्यार्थ झाला. धूत असे घोडी अर्जुनाची. पण प्रत्यक्ष तसाच अर्थ घ्यायचा का की पागेमध्ये जाऊन घोडी धुण्याचं काम भगवंतांनी केलं, तर तसं नाही. मग धूत असे घोडी अर्जुनाची याचा अर्थ काय, त्याचा गूढार्थ काय की रणांगणावर असताना अर्जुनाचं शेवटच्या क्षणापर्यंत मनाची अवस्था अशी होती की हे सगळे माझे नातेवाईक, यांच्याशी मी लढायचं कसं, यांना मारायचं कसं. अर्जुनाची मानसिक तयारी नव्हती युद्धाला. ती तयारी करून घेण्यासाठी त्याच्या मनाची धावणारी घोडी आटोक्यात आणण्याचं काम गीता सांगून भगवंतांनी केलं. धूत असे घोडी अर्जुनाची असा त्याचा गूढार्थ आहे. आम्हाला आमची गाडी धुवायचं लाज वाटते, गाडी धुवायची लाज वाटते. 20 लाखाची गाडी दरवाजामध्ये आहे, नवी कोरी करकरीत गाडी, पण बरेच दिवसात गाडीला हात लावलेला नाही. गाडीवर भरपूर धूळ जमा झालेली आहे. आजूबाजूची लोक सांगतात की अहो गाडी आहे तुमची एवढी नवीन कोरी करकरीत, जरा एकदा तरी जरा धूळ झटका, जरा पुसा ती गाडी, धुवा, कोणाला तरी सांगा, तुम्हाला जमत नसेल कोणाला तरी सांगा. नाही सांगणार आहे, पण आमचा गडी गेलाय गावाला, तो आल्यानंतर गाडी धुवेल. आता मला सांगा गाडी गड्याची की तुमची? पण आम्हाला आमची गाडी धुवायचं लाज वाटते. पण भगवंतांनी अर्जुनाच्या मनाची धावणारी घोडी धुण्याचं काम केलं. धूत असे घोडी अर्जुनाची. याच्यावरनं भगवंतांना असं दाखवून द्यायचं की कुठलंही काम हे कमीपणाचं नसून ते करणं महत्त्वाचं आहे. राजसूय यज्ञाच्या वेळेचा एक प्रसंग की ज्या वेळेला पांडवांचा राजसूय यज्ञ चालू होता त्यावेळेला सगळ्यांना सगळी कामं वाटून दिलेली होती. प्रत्येकाकडे कामं होती, पण भगवंतांनी स्वतःकडे काय काम घेतलं तर उष्टी खरकटी काढण्याचं काम घेतलं. आणि जी ब्राह्मण मंडळी येतील त्यांचं पादप्रक्षालन म्हणजे पाय धुण्याचं काम भगवंतांनी स्वतःकडे घेतलं. करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन, करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन. वा. करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन, सावडीन मी उष्टी उष्टी, सावडीन मी उष्टी उष्टी.
वेष्टी करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन करीन ब्राह्मण पाद करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन सावडीन मी उष्टी. याच्यावरून भगवंतांना असं दाखवून द्यायचं की कुठलंही काम हे कमीपणाचं नसून तुम्ही कसं करता हे महत्त्वाचं आहे. काम करणं महत्त्वाचं आहे. बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला पार्थरथी झाला सारथी तो. बळीराजाने प्रेमपाशामध्ये भक्तिपाशामध्ये भगवंतांना कायमस्वरूपी बांधून घेतलं. आरतीमध्ये असं वर्णन केलं आहे की बळीच्या द्वारी तिष्ठती आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म. 3 पावलं जमीन फक्त मागितली. कोणी? त्या बळीराजाकडे आलेला अतिथी. कोण होता? बटुवेशामध्ये आलेले भगवंत. बळीराजाने विचारलं काय हवंय? 3 पावलं फक्त जमीन दे. 3च पावलं जमीन. अहो घ्या, भरपूर भरपूर भूखंड आहे आणि सध्या आपलंच राज्य आहे, आपल्याला काही चिंता नाही आहे. नाही 3च पावलं जमीन द्या. पण त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की 3 पावलं टाकून बघा आणि तेवढ्याच जागेवर झोपून बघा, तेवढीच जागा आपल्याला शेवटी लागते. त्याच्यापेक्षा जास्त जागा लागत नाही आणि जरी घेतली तरी ते वरती जाताना नेता येत नाही. सगळं इथेच सोडून जायचं आहे. 3 पावलं जमीन. पण 3 पावलं संकल्प सोडला, पाणी सोडलं हातावरून आणि भगवंतांनी वामन अवतार धारण केला. पहिल्या पावलामध्ये संपूर्ण आकाश, दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी. आता 3रं पाऊल टाकू कुठे? भगवंताने विचारलं. बळीने सांगितले की आता माझ्या मस्तकावरच पाऊल ठेवा. बळीच्या मस्तकावर भगवंतानी पाऊल ठेवलं, पाताळामध्ये ढकललं. बळीच्या द्वारी तिष्ठती आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म. बळीराजाचं ती भक्ती बघितली, भगवंत प्रसन्न झाले. काय हवं असेल ते माग सांगितलं. बळीराजाने सांगितलं की द्वारपाल रजेवर गेलेला आहे, तेव्हा कायमस्वरूपी द्वारपालाचं काम करा माझ्या दरवाजामध्ये. भक्तिपाशामध्ये प्रेमपाशामध्ये बांधून ठेवलं. गोपिकांचे प्रेम पाहुनी श्रीकृष्ण भुलले आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म. गोपिकांचं अकृत्रिम प्रेम भगवंतावर, अकृत्रिम प्रेम. गोपिकांइतकं प्रेम कोणी भगवंतांवर केलेलंच नाही आणि भक्ती कोणी भगवंतांवर केलेलीच नाही. निर्गुण निराकार असलेला असा तो सगुण साकार करून त्या गोपिकांनी भगवंतांबद्दल भक्ती केली, भगवंतांवर अकृत्रिम प्रेम केलं आणि म्हणून गोपिकांवर भगवंताने विशेष दया दाखवली. गोपिकांचे प्रेम पाहुनी श्रीकृष्ण बोलले. गोपींनी वेष्टीला पार्थरथी झाला सारथी तो. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कर्म करण्याचं काम भगवान गोपाळकृष्णाने केलं. अशी काही दाखले दिलेले आहेत महाराजांनी या अभंगामध्ये. पण मुळात आधी भक्ती म्हणजे काय आणि भक्ती कशी करायची आणि मुख्य मार्ग कोणते भगवंतांपर्यंत पोचायचे? मुख्य मार्ग 3 आहेत: कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग. भगवंतांपर्यंत जाण्याचे 3 मार्ग आहेत: ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग. ज्ञानमार्ग ज्ञानी लोकांसाठी, कर्ममार्ग पण त्याच्यामध्ये सुद्धा काही अडथळे आहेत. यथा सांगते कर्म काही घडेना आणि घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना, अशी काही अवस्था आहे. त्यामुळे कर्ममार्ग सगळ्यांनाच अवलंबता येईल असं नाही आणि ते सगळ्यांनाच जमेल असं नाही, पण साधा सोप्पा भक्तिमार्ग. पण काय आहे माहिती आहे का, आमच्या मुंबईच्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग म्हणजे काय बाई? ज्ञानमार्ग म्हणजे सर्व्हिस ट्रेन, ऐका. ज्ञानमार्ग म्हणजे सर्व्हिस ट्रेन, कर्ममार्ग म्हणजे फास्ट ट्रेन आणि भक्तिमार्ग म्हणजे स्लो ट्रेन. म्हणजे कसं की सर्व्हिस ट्रेनमध्ये कोणालाही बसता येत नाही. ती गाडी कुठेतरी सायडिंगला जाऊन उभी राहणार असते. त्यामुळे स्टेशनवर असताना अनाऊन्स केलं जातं की ही सर्व्हिस ट्रेन आहे, कृपया या गाडीमध्ये कोणीही बसू नये किंवा प्रवाशांनी प्रवास करू नये. मोटरमन एकीकडे असतो, एकीकडे गार्ड असतो आणि ती गाडी घेऊन ते सायडिंगला जातात किंवा कुठेतरी यार्डात घेऊन जातात ती गाडी. सर्व्हिस ट्रेनमध्ये बाकीच्या पॅसेंजरनी बसायचं नाही, पण चुकून माकून जर का कोणी त्या गाडीमध्ये बसला तर कुठेतरी सायडिंगला जाऊन उतरतो. हे धड नाही भक्तिमार्ग आणि धड नाही कर्ममार्ग. ज्ञानमार्ग म्हणजे सर्व्हिस ट्रेन. पण एखादा जर त्या गार्डचा किंवा त्या मोटरमनच्या अगदी निकटचा कोणी ओळखीचा असेल तर तो आपल्या केबिनमध्ये त्याला घेऊन प्रवास करू शकतो त्याच्या ओळखीने.
तसाच भगवंतांच्या अगदी निकटचा जो भक्त आहे त्यालाच फक्त ज्ञानमार्गामध्ये प्रवेश आहे, बाकी इतर सर्वसामान्य लोकांना नाही. कारण मोठमोठाले ग्रंथ वाचायचे, त्याचं चिंतन करायचं, मनन करायचं, त्याचा अभ्यास करायचा आणि ज्ञानमार्गाने भगवंतांपर्यंत पोचायचं. पण तो सगळ्यांनाच जमेल असं नाही. त्यामुळे ज्ञानमार्ग म्हणजे सर्व्हिस ट्रेन, कर्ममार्ग म्हणजे फास्ट ट्रेन. बाई ते कसं काय? ही आषाढी ती पुढची आषाढी, महाशिवरात्र ती पुढची महाशिवरात्र, एटी केटी म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. बघा लक्षात आलं तर फक्त एवढाच आमचा भगवंतांशी संबंध असतो. बाकी एरवी 12 महिने आम्हाला भगवंतांकडे पाहायला वेळ नाही, देवळात जायला वेळ नाही, उपासना करायला वेळ नाही, नामस्मरण करायला वेळ नाही. फक्त ठराविक दिवशी देवळात जायचं, भगवंतांचं दर्शन घ्यायचं आणि आपापल्या मार्गाला लागायचं. तशीच कर्ममार्ग म्हणजे फास्ट ट्रेन. विरारवरनं ट्रेन सुटली की ठराविक स्टेशनला थांबत थांबत गाडी जाणार, सगळ्या स्टेशनवर गाडी थांबणार नाही. म्हणजे विरारवरनं सुटल्यानंतर पहिलं बोरवली, त्याच्यानंतर अंधेरी, त्याच्यानंतर बँड्रा, त्याच्यानंतर दादर, त्याच्यानंतर मग पुढे बॉम्बे सेंट्रल आणि मग पुढे काही वेळेला स्लो असते किंवा मग चर्नी रोडवरून पुढे स्लो होत जाते. म्हणजे ठराविक स्टेशनला थांबणार. त्याप्रमाणे कर्ममार्ग ठराविक वेळेला फक्त भगवंतांची भक्ती, एरवी भगवंतांचा आणि आमचा काही संबंध नाही, कर्ममार्ग. आणि भक्तिमार्ग म्हणजे स्लो ट्रेन. एकदा एका स्टेशनवरनं गाडी सुटली की शेवटच्या स्टेशनला जाईपर्यंत प्रत्येक स्टेशनला थांबत थांबत गाडी जाणार. असं एकही स्टेशन नाही की त्या स्टेशनवर गाडी थांबली नाही. भक्तिमार्ग हा देखील तसंच आहे की रोजच्या रोज मंदिरात जाणं, रोजच्या रोज भगवंतांचं दर्शन घेणं आणि रोजच्या रोज उपासना करणं, सातत्य महत्त्वाचं आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगते की परमार्थामध्ये सातत्याला महत्त्व जास्त आहे. लांबीला महत्त्व जास्त नाही आहे तर खोलीला महत्त्व आहे. लांबी महत्त्वाची नाही, तुम्ही किती तास भक्ती करता हे महत्त्वाचं नाही, तर कशी भक्ती करता हे महत्त्वाचं आहे. खोलीला महत्त्व आहे. त्यामुळे सातत्य महत्त्वाचं. भक्तिमार्ग म्हणजे स्लो ट्रेन. प्रत्येक स्टेशनला म्हणजे प्रत्येक दिवशी रोजच्या रोज भगवंतांचं स्मरण, भगवंतांचं पूजन, भगवंतांची उपासना. आणि म्हणून भक्तिपाशी देव घाली तसे उडे, धूत असे घोडी अर्जुनाची. भक्ती विना वैष्णो हे, वीण्याने वा मृदुंग दानाने, कन्यादान फलाते कैचा पावे मृदंगना दाने रामा. भक्ती विना वशनो हे, वीणाने वा मृदंग दानाने, कन्यादान फलाते कैसा पावे मृदंगना दाने. मृद म्हणजे माती, अंगना म्हणजे स्त्री. जर मातीचा पुतळा जर एखादा कन्यादान म्हणून जर कोणाला दिला तर त्याचं पुण्य आपल्याला मिळेल का? त्याच्यासाठी सजीवच कन्या पाहिजे. त्याचप्रमाणे भक्ती विना वशनो हे, वीण्याने वा मृदंग दानाने. नुसतं तबला वादन चांगलं असून उपयोग नाही, नुसतं त्या हार्मोनियम वादन असून चांगलं असून उपयोग नाही, नुसतं गाणं चांगलं असून उपयोग नाही. त्याच्यामध्ये जर भाव नसेल, भक्ती नसेल तर ते केलेलं गाणं किंवा केलेलं वादन ते भगवंतांपर्यंत पोचत नाही. आणि म्हणून भक्ती विना वशनो हे, वीण्याने वा मृदंग दानाने. एकच फक्त दृष्टांत सांगते आणि पूर्वरंग आठवते. गुळ खोबरे विलोकुनी, बलत्याही जनेची बालक वळावा. सत्य प्रेम दाऊनी सुज्ञे तो विश्वपाळ कवळावा रामा. वा वा वा. गुळ खोबरे विलोकुनी, बलत्याही जनेची बालक वळावा. सत्य प्रेम दाऊनी सुज्ञे तो विश्वपाळ कवळावा. आपल्याला असं वाटतं की गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवल्यानंतर भगवंत सहज वश होतील, किंवा भगवंताला काही वस्तू दिल्या, सोन्याची चादर, सोन्याचं सिंहासन, सोन्याच्या पादुका, असं काही भगवंतांना आम्ही दिलं की भगवंत आमच्यावर खुश होतील आणि सहज कृपा करतील. एवढं सोपं नाही बरं. जे दिलंय त्यांनी तेच आम्ही त्यांना देतो, दुसरं आम्ही त्यांना काय देत असतो. पण सत्य प्रेमची दाऊनी सुज्ञे तो विश्वपाळ कवळावा. म्हणजे जर आत्यंतिक तळमळ भगवंतांविषयींची जर आपल्या मनामध्ये असेल तर तुम्ही काहीही जरी भगवंतांना दिलं नाहीत तरी भगवंतांची आमच्यावर पूर्ण कृपा होते. फक्त प्रामाणिकपणे आपण भगवंतांशी एकनिष्ठ असलं पाहिजे, हे त्यातलं तात्पर्य. एकच दृष्टांत देते आणि पूर्वरंग आठवते. पुण्यामधला दृष्टांत. पुण्यामधला एक
खेडेगावात राहणारं एक जोडपं, नवीनच लग्न झालेलं, साधारणपणे 3-4 वर्ष लग्नाला झालेली, आणि 1 वर्षाचं एक बालक होतं, एक मुलगा होता त्या जोडप्याला. आणि खेडेगावात राहणारे पुणे शहरामध्ये ते फिरण्यासाठी आले. ती बायको म्हणाली की मी इथे खेडेगावातच जन्मले, आता सासर देखील खेडेगावातच, अजून शहर कसं असतं ते मी पाहिलं नाही आहे. तेव्हा मला एकदा शहर म्हणजे काय असतं ते मला बघायचं आहे, लोकांची बोलीभाषा, कशी लोक वागतात, कसं असतं तिथे, ते मला एकदा जवळून पाहायचं आहे. नवऱ्याने विचार केला की जाऊ दे, आत्तापर्यंत लग्न झाल्यापासून आपण बायकोला कुठे नेलं नाही, रांदावाडा, उष्टीकाडा, शेतीची कामं, ह्याच्यातच सगळं आयुष्य चाललं आहे आपलं. शेतीची कामं झालेली होती. त्यांनी विचार केला एक 4-8 दिवस आपण शहरामध्ये फिरायला जाऊया, आणि त्यातल्या त्यात पुणे शहर जवळ होतं म्हणून पुणे शहरामध्ये त्यांनी बायकोला आणली. एका हॉटेलवर वास्तव्य केलं आणि एक रिक्षा ठरवली, आणि दिवसभर जेवढी महत्त्वाची ठिकाणं असतील पुणे शहरामध्ये तेवढी सगळी बघायची. शनिवारवाडा, सारसबागेतला गणपती, जे काही असेल ते, पर्वती वगैरे. आता मला काही फारशी पुण्यातली माहिती नाही, कारण मी मुंबईकर आहे. आणि 4-8 दिवस राहिले, मौज मजा केली, आनंद घेतला, परत आपल्या खेडेगावाकडे जायला निघाली. आणि एस टीने जाणार होते. एस टी स्टँडवर आले, आणि ते एस टी स्टँडवरची बाकं आपल्याला माहिती आहे, एक पुढे एक मागे असं एकमेकाला चिकटून ठेवलेली असतात. ती दोघंजणं त्या बाकावर बसली. त्या मूल त्या बाईच्या हातामध्ये, त्या मुलाचं तोंड पाठच्या बाजूला आहे, आणि ती दोघं नवरा बायको एकमेकांशी बोलत आहेत. पाठीमागच्या बाजूला एक गृहस्थ बसलेला होता. ती बायको म्हणते की आपण पुणे शहरामध्ये आलो, मौज मजा केली, छान बरं वाटलं, जरा एक शहरी वातावरण कसं असतं ते समजलं. पण मी माझ्या मैत्रिणींकडनं असं ऐकलं होतं की पुण्यामध्ये म्हणे भामटे असतात. ते म्हणे भामटा हा काही प्रकार मला म्हणे पाहायला मिळाला नाही. तो नवरा म्हणाला खरं सांगायचं म्हणजे मलाही काही माहिती नाही म्हणे. त्या दोघांचं चाललेलं बोलणं पाठीमागच्या गृहस्थांनी ऐकलं. तो उठला, एस टी स्टँडवर जे कॅन्टीन असतं तिथे गेला, एक 10-20 रुपयाची कॅडबरी विकत घेतली, ती घेऊन तो आला. ते साधारणपणे वर्षभराचं ते बालक, त्याला काही बोलता वगैरे येत नव्हतं. त्या गृहस्थांनी काय केलं, ती कॅडबरी सोडली आणि थोडं चॉकलेट, ती कॅडबरी त्या मुलाला भरवायला सुरुवात केली. त्या बाईचं लक्ष नाही, तिच्या नवऱ्याचं लक्ष नाही. आता छान गोड चॉकलेट मिळतं आहे, ते पोरगं आपलं मस्तपैकी खात आहे. त्याला काय ओळखीचं काय नाही, अनोळखी काय, त्या मुलाला काय कळतं आहे हो. त्या मुलाने ते मस्तपैकी चॉकलेट खायला सुरुवात केली. अर्धाधिक ते कॅडबरी ती संपली, थोडीशी शिल्लक होती. ते पोरगं बघताय, ते हाताने असं हातवारे करताय, मला हवं आहे, मला हवं आहे. पण त्या गृहस्थांनी काय केलं, ते बंद केलं, आपल्या शर्टाच्या खिशामध्ये ती कॅडबरी ठेवली आणि वळून असा पुढे आला. आणि त्या बाईच्या हातातलं ते पोरगं घ्यायला लागला ओढून. म्हणे काय गं टवळे, म्हणे तुला काय लाज वाटते का? एक तर दुसऱ्याचा हात धरून पळून चाललीस माझ्या मुलाला घेऊन. तुला कुठे जायचं असेल तर जा, पण माझ्या मुलाला कुठे घेऊन जायचं नाही, माझं पोरगं मला दे. ती बाई घाबरली. अहो कोण तुम्ही? मी तुम्हाला आत्तापर्यंत कधी पाहिलं देखील नाही, आणि तुम्ही कोण, आणि तुमचा मुलगा काय? हा आमचा मुलगा आहे. तो नवरा सांगतोय हा आमचा मुलगा आहे. नाही नाही, माझा मुलगा आहे, ही माझी बायको, माझा मुलगा, ही दुसऱ्याचा हात धरून पळून चालली आहे, पण माझं पोरगं मला पाहिजे. हे दोघांचं जंगी भांडण, अगदी मारामारीपर्यंत वेळ आली. सगळे बघे भराभर जमा झाले. आता बघे जमा व्हायला फारसा वेळ लागत नाही. एक जमला, दुसरा जमला, तिसरा जमला. काय झालंय फक्त वरती बघत उभं राहायचं. 5-50 लोक बाजूला उभे राहतात. जो बघणार असतो तो निघूनच गेलेला असतो. कोणी सायकलवरनं पडलं, लोक बघायला येतात, काय झालं, कोण पडलं सायकलवरनं? बाई तर नाही ना, म्हणजे आजचं कीर्तन नक्की होणार. पंढरीनाथ भगवान. सगळे बघे जमा झाले. बरं त्यांना माहिती नाही की हिचा खरा नवरा कोण, हा की तो अनोळखी ते जोडपं, कोणालाच काही माहिती नाही. आणि ते भांडण एवढं विकोपाला गेलं, तो म्हणतो की ही माझी बायको, माझं मूल, तो म्हणतो ही माझी बायको, माझं मूल. आता ही बायको आणि मूल ते समजलं, पण नवरा कोण दोघांपैकी हे कोणालाच समजेना. शेवटी पोलिसांना बोलवून आणलं. पोलीस आले, ते देखील चक्रावून गेले. पण पोलिसांना एक युक्ती सुचली की मोठी माणसं खोटं बोलतात. या दोघांपैकी एक कोणीतरी हिचा नवरा आहे, पण कोण आहे तो आता शोधून काढायचं आहे. पोलिसांनी काही युक्ती केली, त्या मुलाला मध्ये उभं केलं, दोघांना 2 बाजूला उभं केलं, आणि मूल आईवडिलांना बरोबर ओळखतं, बरोबर आहे की नाही, आईवडिलांना ओळखतं पोरगं. त्या मुलाला मध्ये उभं केलं आणि सांगितलं की दोघांनी त्याला हाक मारायची, ज्याच्याकडे ते पोरगं जाईल तो त्याचा खरा बाप. हां, म्हणजे हे बरोबर आहे. त्या मुलाला मध्ये उभं केलं, 2 बाजूला दोघांना उभं केलं, आणि जे खरे वडील होते त्यांनी त्या मुलाला हाक मारायला सुरुवात केली, ये बाळा ये, आपल्याला
पंपमधून भूर जायचं, ये ये आपल्याला गंमत बघायची ना, ये. पण ते पोरगं कशाला हो डिम्म हलत आहे, ते पोरगं हालायलाच तयार नाही. आणि नंतर जो दुसरा ग्रहस्थ होता त्यांनी नुसता हात केला, ये बाळा ये, ये बाळा ये म्हटल्यानंतर ते पोरगं धावलं. त्यांनी त्याला उचलून घेतलं. लोकांना वाटलं की हाच त्याचा बाप, हेच त्याचे वडील. आणि ते खरे वडील होते, त्यांना धुतलं. सगळ्यांनी आपले हात साफ करून घेतले आणि सांगितलं, एक तर दुसऱ्यांची बायको पळवता, मुलं पळवतात, चला. त्या पोलिसांनी समज दिली आणि त्याला बाजूला केलं. तो बिचारा डोक्याला हात लावून बसला की कुठे पुणे शहरामध्ये आपण आलो, आणि बायको पण गमावली आणि पोरगा पण गमावलं. ती बिचारी एका कोपऱ्यात रडत बसली, तो एका कोपऱ्यात रडत बसला. त्या ग्रहस्थाच्या हातात ते पोरगं, सगळी जणं निघून गेली. सगळी निघून गेल्यानंतर तो ग्रहस्थ ते पोरगं घेऊन घरी आला त्या बाईजवळ आणि म्हणाला की हे पोरंही, हे मुलंही तुमचंच आणि तो नवरा देखील तुमचाच, माझा आणि तुमचा काहीही संबंध. मग तो तिचा नवरा विचारतो की एवढं सगळं नाटक करण्याचं कारण काय? मगाशी तुम्ही म्हणालात ना की पुण्यामधला भामटा काही समजला नाही. भामटा म्हणजे काय? हाईच ती भामटेगिरी. पंढरीनाथ भगवान. आता दृष्टांत सोडून द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, पण याच्यातून काय की भलत्याही जनेची बालक वळावा. आता ते मूल त्या ग्रहस्थाकडे गेलं, कुठल्या आशेने गेलं? ते चॉकलेटच्या आशेने गेलं की नाही? त्याला ते खिशामध्ये चॉकलेट दिसत होतं, वडील म्हणून गेलं का? नाही, ते चॉकलेट हवं या दृष्टिकोनातून गेलं. म्हणजे दुसऱ्यांचं मूल चॉकलेटाचं आमिष दाखवून किंवा दुसऱ्या एखाद्या वस्तूचं आमिष दाखवून आपल्याकडे वळून घेता येईल. गुळ खोबरे विलोकुनी भलत्याही जनेची बालक वळावा. पण भगवंतांना जर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून आपल्याकडे वळून घ्यायचं म्हटलं तर तसं करता येणार नाही. सत्य प्रेम दावुनी सुज्ञे तो विश्व पाळ कवळावा. जर प्रामाणिकपणे भक्ती असेल आणि मनापासून भक्ती असेल तर काहीही नाही दिलं, पत्रम पुष्पम फलम तोयम, तेही नाही भगवंतांना दिलं तरी देखील चालेल. परंतु जर का तुमची प्रामाणिक जर इच्छा असेल भगवंतांपर्यंत जायची आणि मनापासून जर तुम्ही भगवंतांची भक्ती केली, भावपूर्ण भक्ती केली, तर भगवंत आपल्या हाकेला धावून नव्हे उडी घालून येतात. हाच दृष्टांत महाराजांनी आपल्या पूर्वपद्यामध्ये सांगितला आहे. भक्ती पाशी देवा घाली तसे उडी, भक्ती पाशी देवा घाली तसे उडी, भक्ती पाशी देवा. वा. भक्ती पाशी देवा घाली तसे उडी, दूतसे भोडी अर्जुनाचे, दूतसे भोडी अर्जुनाची, भक्ती पाशी देवा. वा. तुका म्हणे माझे पूर्वाविया वाडी, तुका म्हणे माझे पूर्वाविया वाडी, वेगे घाली उडी नारायण, वेगे घाली उडी नारायण. भक्ती पाशी देव, भक्ती पाशी देव, भक्ती पाशी देव. पंढरीनाथ भगवान की. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे 2 मिनटं भजन करूया. भजन करत असताना अशी वाजवा टाळी की जन्म मृत्यू ते टाळी. ज्ञानगंगा आपल्या घरामध्ये आलेली आहे कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारे. त्याच्यामध्ये यथेच्छ डुंबा आणि उद्धरेत आत्मा आत्मना, हा आपलाच उद्धार आपण करून घ्यायचा आहे. तुमच्यापर्यंत आयोजकांनी हे सगळी ज्ञानगंगा आणलेली आहे. फक्त तुमचं काम काय आहे की ते बघणं आणि त्याचा आस्वाद घेणं आणि तन मन धन अर्पण करून त्यांना सहकार्य करणं, एवढंच फक्त आपलं काम आहे. बाकी सगळं मटेरियल तुमच्या घरापर्यंत आहे ते रेडीमेड. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम। 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। प्रभावती राजाची अतिशय लाडकी कन्या, एवढी लाडकी की राजाने तिच्यासाठी स्वतंत्र उद्यान तयार केलेलं होतं आणि त्या उद्यानामध्ये प्रत्येक सेवेकरी सगळ्या महिला वर्गच होत्या, पुरुषांना मज्जा होता, पुरुषांनी तिथे जायचं नाही। आणि नेहमीप्रमाणे प्रभावती आपल्या सख्यांसह त्या उद्यानामध्ये विहार करण्यासाठी गेलेली असताना संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा राजवाड्याकडे परतायचं, पण जवळजवळ संध्याकाळ होऊन गेली। एवढ्यात त्या उद्यानामध्ये कोणाला तरी येताना पाहिलं। रविराज हा नभी मावळला, रविराज हा नभी मावळला, रविराज हा नभी मावळला। वाव। रविराज हा नभी मावळला, नीरव शांती ये जगताला, नीरव शांती ये जगताला, रविराज हा नभी मावळला, रविराज हा नभी मावळला। वाव। राजसुता बिनवित सखियाना, राजसुता बिनवित सखियाना, चला परतूया निज धामाला, चला परतूया निज धामाला, परित्या समयी युवक पातला, परित्या समयी युवक पातला, थांब म्हणे तो राजसुतेला, थांब म्हणे तो राजसुतेला, रविराज हा नभी मावळला, रविराज हा, रविराज हा, रविराज हा नभी मावळला। आ त्या समोर त्या युवकाला येताना पाहिलं। त्या उद्यानामध्ये पुरुषांना मज्जा असताना बाहेर पाटीच लिहिलेली होती की या उद्यानामध्ये पुरुषांनी यायचं नाही, आणि तरी देखील कोण युवक येतोय काही समजलं नाही। आणि हळूहळू तो युवक जवळ आल्यानंतर लक्षात आलं की तो युवक दुसरा तिसरा कोणीही नसून प्रधान साहेबांचा पुत्र आहे, म्हणजे प्रधान पुत्र आहे। प्रभावतीला जरा आश्चर्य वाटलं की हा इथे का बरं आला। त्याने सांगितलं की तसंच महत्त्वाचं काम होतं, मला कल्पना आहे की इथे पुरुषांना मज्जाव आहे, पण तसंच महत्त्वाचं काम होतं म्हणून म्हणे मी तुमच्याकडे आलो,
मला जरा तुमच्याशी खाजगीत बोलायचं आणि ह्याच्या इतकी दुसरी कुठलाही एकांत किंवा स्थळ दिसणार नाही आणि पाहण्यात नव्हतं आणि म्हणून म्हणे मी या उद्यानामध्ये तुमच्याशी काही बोलायचं होतं म्हणून म्हणे मी आलो. ठीक आहे म्हणे. सख्यानं जरा म्हणे जायला सांग, मला तुमच्या एकट्यांशीच बोलायचं आहे. बरं. प्रभावतीने सख्यानं सांगितलं की तुम्ही जा बाहेर उभ्या राहा, मी येते, त्याला काय बोलायचं आहे ते पाहते. त्या सख्या निघून गेल्यानंतर दोघंजणं झोपाळ्यावर बसली आणि त्या प्रधानपुत्राने प्रभावतीशी बोलायला सुरुवात केली. आत्तापर्यंत अहो जाऊ चाललेलं होतं, पण आता एकेरीवर आला की तुला मी लहानपणापासून ओळखतो, आपण एकत्र वाढलो, एकत्र खेळलो, आपल्या आवडीनिवडी आपल्या एकमेकांना माहिती आहेत. आता जरा स्पष्टच सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि काल राजेसाहेबांनी म्हणजे तुझ्या वडिलांनी प्रधान साहेबांना म्हणजे माझ्या वडिलांना तुझ्यासाठी वरसंशोधन करण्याची जबाबदारी दिली आहे. ते ऐकल्यापासून मला चैन नाही, कधी एकदा तुला भेटतो असं झालं आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं देखील माझ्यावर प्रेम आहे असं मला वाटतं. तेव्हा तू तुझ्या वडिलांना सांग की आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही दोघंजणं एकमेकांशी लग्न करणार आहोत. तुला पाहता नकळे मजला, तुला पाहता नकळे मजला, तुला पाहता नकळे मजला, ओढ तुझी लागे, ओढ तुझी लागे, सहवासाच्या क्षणाक्षणातून, सहवासाच्या क्षणाक्षणातून फुलवू जीवनी नवनंदन वन. वा. अमरपुरीचे सखी वैभवधन, अमरपुरीचे सखी वैभवधन, मी तव चरणा वरती अरबीन, तुला पाहता नकळे मजला, तुला पाहता नकळे मजला, ओढ तुझी लागे. त्या प्रधानपुत्राने सांगितल्यानंतर आत्तापर्यंत शांत असलेली प्रभावती कडाडली. रे लाज वाटली पाहिजे तुला, काय बोलतोयस? तुझं माझ्यावर प्रेम आणि माझं देखील तुझ्यावर प्रेम असं म्हणतोयस? मूर्ख आहेस म्हणे, काय बोलतोयस? चुकला पायरी तुमची राजसुता राजपुत्र शोधेल, हंसी हंसा वांछिल बगळा तिना कधीच वांछिल रामा. अरे काय बोलतोयस? तुझ्याशी लग्न करण्याच्या गोष्टी करतोयस तू, माझ्याशी? मूर्ख आहेस म्हणे. हे विचार मनातनं काढून टाक. माझं काही तुझ्यावर प्रेम नाही, तू माझा एक साधा मित्र आहेस, लहानपणापासून आपण एकत्र वाढलो, पण हे जर विचार तुझ्या डोक्यामध्ये असतील तर काढून टाक. आणि ही गोष्ट आता ह्याच्यापुढे कोणाजवळही बोलायचं नाही, हे तुझ्या माझ्यातच. चल निघ इकडनं, पहिली चूक आहे म्हणून माफ केलं तुला. प्रधानपुत्र निघून जातो, राजकन्या देखील निघून जाते प्रभावती, आणि तिथे सगळं विसरूनही जाते. हां, पण प्रधानपुत्र सूडाने पेटलेला की हिनी मला नकार दिला लग्नाला आणि हिचा सूड उगवीन ह्याचा याबद्दल तरच नावाचा प्रधानपुत्र. एखादा गावठी राजपुत्र हिच्या गळ्यामध्ये धोंड म्हणून बांधून देईन तरच नावाचा प्रधानपुत्र. मनोमन प्रार्थना करतो आणि आपल्या महालामध्ये निघून जातो. प्रभावती आपल्या वाड्यावर येते. संपूर्ण रात्र जाते आणि दुसऱ्या दिवशी 1-2 दिवसांचा कालावधीमध्ये जातो आणि एक दिवस राजे सरकार म्हणजे त्या प्रभावतीचे वडील आणि तिची आई दोघंजणं, राणी सरकार दोघंजणं आपल्या खाजगी दालनामध्ये बसलेत आणि एकमेकांशी काहीतरी गुजगोष्टी करतायत. प्रधानपुत्र येतो त्यांना भेटण्यासाठी आणि दरवाजाच्या आड उभा राहून त्यांचा संवाद ऐकायला सुरुवात करतो. महाराज म्हणतात की राणी सरकार काय, कसं काय, सगळं बरं आहे ना? हो म्हणे बरं आहे, पण तुम्हाला एक विचारू का? काय म्हणे? अहो आपली मुलगी आता लग्नायोग्य झालेली आहे, तिच्यासाठी एखादं स्थळ पाहायला नको का? राजदरबारातल्या कामकाजामध्ये तुम्हाला आपली एक मुलगी उपवर झालेली आहे याची बहुतेक विसर पडलेला दिसतोय. नाही नाही म्हणे, असं का वाटतं तुम्हाला? मग तिच्यासाठी वरसंशोधन करायला नको का?
अहो कालच म्हणे प्रधान साहेबांना सांगितलं आहे मी तिच्यासाठी वरसंशोधन करायला. आणि काय हो म्हणे ही काही काळजी फक्त काही बायकांनाच असते का, आईलाच असते का, वडिलांना नसते असं तुम्हाला वाटतं का? उपवर कन्या होता पितयाच्या काळजास का, तर ते कातर सासर सागर जाय कशी भव पार का, तर ते रामा. सासर वा वा उस्ताद, सासररूपी सागर पार करून कशी जाईल आपली मुलगी याची काळजी प्रत्येक वडिलांना असतेच मुलीबद्दल. काही मला नाही असं वाटलं का तुम्हाला? ह्याच्यासाठी मी संशोधन करायला सुरुवात केली बरं. पण काय हो, आता तुम्हीच विषय काढला म्हणून तुम्हाला विचारतो, तुम्हाला जावई कसा हवा? लग्नाच्या बाजारामध्ये प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा. तसं मुलीला कसा हवा असतो नवरा, मुलीच्या आईला कसा हवा असतो आपला जावई, मुलीच्या वडिलांना आपला जावई कसा हवा असतो. कन्यावरयते रूपम माता वित्तं पिता श्रुतं, बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनः. पंढरीनाथ भगवान की. कन्यावरयते रूपम, मुलगी काय पाहते की आपला नवरा दिसायला किती सुंदर आहे, हँडसम, ती त्याचं रूप पाहते. कन्यावरयते रूपम माता वित्तम, आई काय म्हणते की माझं जावई किती श्रीमंत आहे, आम्हाला फार हालाकीत दिवस काढायला लागले, पण माझी मुलगी अगदी श्रीमंताकडे जाऊन पडली पाहिजे. बरं, कितीही आपण श्रीमंत असलं तरी आपल्यापेक्षा श्रीमंत जावई हवा. माता वित्तम पिता श्रुतम, त्या मुलीच्या वडिलांना काय वाटतं की आपला जावई एक वेळ पैशाने कमी असला तरी हरकत नाही, पण बहुश्रुत हवा, हुशार हवा, की लात मारेल तिथे पाणी काढेल असं आपला जावई हवा. पिता श्रुतम. बांधवा कुलम इच्छन्तीम, जे नातेवाईक असतात ते काय म्हणतात की आपल्याच कुळाचं आहे का. नवऱ्या मुलाकडचे असेल तर नवरी मुलीचा विचार करतात, नवरी मुलीकडचे असतील तर नवऱ्या मुलाचा, की आपल्याच कुळधर्म कुळाचाराचा आहे का, की वेगळ्या जातीचा आहे, परधर्माचा आहे, हे नातेवाईक पाहत असतात. पण बाकीचे जे इतर जे आलेले असतात लग्नाला ओळखी पळखीचे, ते काय म्हणतात नवरा कुठला आहे, बायको कुठली आहे, तो दिसायला किती चांगला आहे, ती किती चांगली आहे, ते दोघं एक जातीचे आहेत की परजातीचे, याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. मिष्टान्नम इतरे जनः. एखादा म्हणतो की आता मे महिना चालू आहे, एप्रिल महिना चालू आहे, आंबे यायला लागलेले आहेत, आमरसपुरी ठेवलं असतं तर काय बिघडलं असतं? ठेवलं आहे काय तर साधे गुलाबजाम. आमरसपुरीचा बेत केला असतं तर काय कमी आहे त्यांना? मिष्टान्नम इतरे जनः. तसं ते महाराज म्हणतायत आपल्या राणी सरकारांना की काय हो, तुम्ही जे मला विचारताय की तुम्ही वरसंशोधन करायला सुरुवात केली का, माझे प्रयत्न चालूच आहेत, पण तुम्हाला जावई कसा हवा आहे सांगू, सांगा ना. हे सगळं प्रधानपुत्र बाहेरून ऐकतो ह्या त्या दोघांचं चाललेलं संवाद. म्हणे मी सांगेन पण तुम्ही मला हसायचं नाही. नाही हसणार, सांगा. आणि मध्यमामध्ये सांगायला सुरुवात केली राणी सरकारांनी. हसत मुख हसत मुख तरुण कुलीन गोरा, पाहिजे प्रभाला चतुर सद्गुणी सुंदर सानवरा. पाहिजे प्रभाला चतुर सद्गुणी सुंदर सानवरा. वा. घालील शाल जो मायेची तिजवरी, जो दुःख तियेला देईल ना पळभरी. विद्वानात हिराल काकत विद्वानात हिरा, पाहिजे प्रभाला चतुर सद्गुणी सुंदर सानवरा. वा. पाहिजे प्रभाला चतुर सद्गुणी सुंदर सानवरा. पण कसा हसत मुख तरुण कुलीन गोरा. आणि त्यांचे ते सगळे विचार ऐकल्यानंतर राज्य सरकार हसतायत, राणी सरकार आपली आवड सांगतायत आपला जावई कसा हवा. या दोघांचा चाललेला संवाद बाहेरून तो प्रधानपुत्र ऐकतोय आणि तो आतमध्ये प्रवेश करतो.
ते राजे सरकार विचारतात की आमच्या खाजगी दालनामध्ये तुम्ही कसे काय आलात? नाही, तसंच विशेष काम होतं म्हणून म्हणे मी आलो. बरं, काय काम होतं? काही नाही म्हणे, मी असं ऐकलं आहे की काल तुम्ही आमच्या वडिलांना म्हणजे प्रधान साहेबांना प्रभावती ताईंसाठी, आत्तापर्यंत प्रभावती होती, आता एका दिवसात सगळं लगेच प्रभावती ताई झाली. बरं, प्रभावती ताईंसाठी वरसंशोधन करण्याची कामगिरी दिली आहे. तर माझी एक विनंती आहे तुम्हाला की प्रधान साहेब जर का बाहेर गेले राज्याच्या बाहेर, तर सगळा राजदरबारातला कामकाजाचा बोजा तुमच्या एकट्यांवरच येऊन पडणार. मग त्यापेक्षा ही जर कामगिरी तुम्ही मला दिलीत तर आम्ही दोघंजण एकत्र वाढलो, खेळलो, त्यांच्या आवडीनिवडी मला विशेष करून माहिती आहेत, तर त्यांच्यापेक्षा मी अधिक चांगला राजपुत्र त्यांच्यासाठी शोधून आणेन. तर ही कामगिरी तुम्ही मला द्याल का? बघा हां, तुम्हाला पटलं तर माझा काही आग्रह नाही. आणि प्रधान साहेब देखील राज्यात राहतील आणि तुम्हाला देखील एकट्यांवरच ती जबाबदारी येणार नाही. आता या प्रधानपुत्राचा हा युक्तिवाद महाराजांना पसंत पडला. महाराजांना काही कल्पना नाही हो. ते म्हणाले की हा म्हणतोय ते बरोबर आहे, पण याच्या मनामध्ये काय काळाबेरा आहे ते त्यांना काय कळणार हो. ठीक आहे म्हणे, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, ठीक आहे म्हणे, ही कामगिरी मी तुझ्यावर देतो, तू जा आणि प्रभावतीसाठी एखादा योग्य असा मुलगा बघून ये, एखादा राजपुत्र किंवा राजा चालेल म्हणे, पण एकटा जाऊ नकोस, बरोबर 2-4 मित्रांना बरोबर घेऊन जा, किती दिवस लागतील माहिती नाही, घोडे बरोबर घेऊन जा आणि आमच्या खाजगी दालनातून काहीतरी धन बरोबर घेऊन जा, कारण बाहेर गेल्यानंतर काहीतरी पैसा अडका हवा. खाजगी दालनातून, सरकारी दालनातून पंढरीनाथ भगवान की. बरं म्हणे, प्रधानपुत्र निघाला आपल्या 2-4 मित्रांना बरोबर घेऊन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले सगळेजण घोड्यावर आरोढून. मजल दर मजल करीत काशी क्षेत्री आले. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं, दुपारचं भोजन झालं आणि त्या गंगेच्या किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी ही सगळी मंडळी निघालेली असताना ते मित्र त्या गंगेच्या किनाऱ्यावर असलेलं एक झाड आणि त्या झाडावर एक तरुण बसलेला होता. फाटकी वस्त्र परिधान केलेला, दिसायला सुंदर होता पण अतिशय गरीब असलेला. आणि त्यांना असं विचित्र असं दृश्य दिसलं की ज्या फांदीवर तो युवक बसलेला आहे तीच फांदी तो कुऱ्हाडीने तोडतोय. हे दृश्य पाहिल्यानंतर त्या प्रधानपुत्राला जरा आश्चर्य वाटलं. तो म्हणतो, हा असा वेड्यासारखा काय करतोय? ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी कुऱ्हाडीने तोडतोय, म्हणजे ती फांदी तुटली की त्याच्याबरोबर हा देखील खाली पडणार आणि याला कुठेतरी लागणार. तो प्रधानपुत्र म्हणाला, अहो तुम्ही काही वेडे आहात का? ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी कुऱ्हाडीने तोडताय, ती फांदी तुटली की ती खाली पडणार, त्याच्याबरोबर तुम्ही देखील खाली पडणार आणि तुम्हाला कुठेतरी लागणार ना. तो म्हणतो, मी वेडा नाही, मला वेडे म्हणणारे तुम्हीच वेडे आहात. ते कसं काय बुवा? अहो तुम्हाला एवढं कसं समजत नाही की ती फांदी खाली पडली की मी देखील खाली पडणार, म्हणजे मला खाली उतरण्याचा त्रास वाचणार नाही का माझा, झाडावरून उतरण्याचा? हे ऐकल्यानंतर तो प्रधानपुत्र म्हणतो की हा नुसताच वेडा नाही तर हा ठार वेडा आहे, त्याला जरा वरचा मधला थोडासा रिकामाच आहे याचा. प्रधानपुत्र मनामध्ये विचार करतोय की हाच मुलगा दिसायला चांगला आहे, याला चांगले कपडे परिधान केले की हा एखादा राजपुत्र शोभेल, पण अतिशय अडाणी असलेला, याला साधं काही कळत नाही, व्यवहार ज्ञान नाही, यालाच राजपुत्र म्हणून घेऊन जायचं आणि प्रभावतीशी त्याचं लग्न करून द्यायचं. सुडाने पेटलेला प्रधानपुत्र त्या युवकाला म्हणतो की ठीक आहे म्हणे, तुम्हाला म्हणे दिवसभर हे सगळे लाकडं तोडून मोडी विकून तुम्हाला किती पैसे मिळतात? म्हणे काहीतरी मिळतं, एखाद्या वेळेला मिळतं, एखाद्या वेळेला मिळत नाही, एखाद्या वेळेला भरपूर मिळतं, पण एखाद्या दिवशी उपासमार होते. ठीक आहे म्हणे, तुम्हाला रोजच्या रोज मेवा मिठाईचं आम्ही जेवण देऊ किंवा खाणं देऊ, तुम्ही आमच्याबरोबर यायचं आणि आमचं एक काम करायचं. काय काम करायचं? काम साधं फक्त बोलायचं नाही, हेच एवढंच काम करायचं. ठीक आहे म्हणे, चालेल, पण मला रोजच्या रोज मेवा मिठाई मिळेल का? हो म्हणे, रोजच्या रोज मेवा मिठाई मिळेल, चांगले चांगले कपडे परिधान करायला मिळतील, चांगल्या मंचकावर झोपायला मिळेल, चांगल्या राजवाड्यात राहायला मिळेल, फक्त बोलायचं नाही, मी तुमच्याबरोबर सातत्याने राहणार, कोणी काही तुमच्याशी बोलायला आलं की फक्त माझ्याकडे बघायचं, मी त्याची उत्तरं देणार. ठीक आहे म्हणे, एवढंच करायचं ना? हो म्हणे, एवढंच करायचं. चालेल म्हणाला. त्या गरीब युवकाला घेऊन तो प्रधानपुत्र आपल्या राज्यामध्ये येतो, आपल्या वाड्यावर जातो, त्या सेवकांकरवी त्याला स्वच्छ स्नान घालतो, चांगले राजवस्त्र परिधान करायला देतो, डोक्यावर मुकुट घालायला देतो आणि तो घातल्यानंतर तो युवक एखादा राजबिंडा जसा राजपुत्र असेल तसा दिसायला लागतो. त्याला एका सिंहासनावर बसवतो आणि तो प्रधानपुत्र महाराजांकडे येतो आणि सांगतो की महाराज, प्रभावती ताईंसाठी एक राजपुत्र शोधून आणला आहे, अतिशय दिसायला सुंदर, अतिशय विद्वान आहेत, तुम्ही येता का बघायला?
महाराज, राणी सरकार आणि स्वतः प्रभावती तिघंजणं त्या तथाकथित राजपुत्राला बघण्यासाठी प्रधानपुत्राच्या वाड्यावर येतात आणि समोर बसलेल्या त्या युवकाला पाहते मात्र राजपुत्राला, आणि पहिल्याच भेटीत त्या प्रभावतीचं त्याच्यावर प्रेम बसतं. दिसायला सुंदर असतो, राजवस्त्र परिधान केलेली असतात. बरं, तो प्रसंग ती विसरून गेलेली असते. तिच्या मनात देखील नसतं की प्रधानपुत्र आपल्याशी काही सूडबुद्धीने वागतोय. ती लाजेने मान खाली घालते. तिचं ही अवस्था पाहिल्यानंतर महाराजांना देखील समजतं की प्रभावतीला हा राजपुत्र पसंत आहे. महाराज काही विचारणार एवढ्या तो प्रधानपुत्र म्हणतो की महाराज, पण एक थोडीशी जरा गडबड आहे. कसली गडबड आहे? की यांच्या पत्रिकेमध्ये ग्रहमान थोडेसे वाईट आहेत आणि ज्योतिषशास्त्राने सांगितलं आहे की 15 दिवसाच्या आत जर का यांचं लग्न केलं नाही तर पुढे 3 वर्ष यांचं लग्न होणार नाही. अतिशय हुशार आहेत, अतिशय विद्वान आहेत, पण 15 दिवसपर्यंत हे खडतर ग्रहमान असल्यामुळे गुरुजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही मौन व्रत धारण करा, काही बोलायचं नाही. पण मग आता यांच्या प्रश्नाची उत्तरं, आमच्या काही प्रश्नांची उत्तरं देणार कोण? मी आहे ना म्हणे, मी सगळी चौकशी करून आलो आहे. आता एवढं बोलल्यानंतर महाराज काय बोलणार हो? महाराज म्हणतात ठीक आहे म्हणे, आता काय तुम्हीच बघून आणलेत म्हटल्यानंतर आम्हाला आणखीन काही विचारण्याचं काही कारण नाही. आणि आता राजांचं घरचं लग्न त्यांना काही कमी काय म्हणे, यांचं राज्य खूप लांब आहे, त्यांचे आईवडील इथल्या लग्नाला येऊ शकणार नाही, आपण त्यांचं लग्न लावूया. 15 दिवसाच्या आत लागलं नाही तर मग पुढे 3 वर्ष आपल्याला लग्न करता येणार नाही, तेव्हा लग्न लावूया आणि नंतर सावकाशीने ते दोघंजणं आपल्या सासूरवाडी जातील. ठीक आहे म्हणे, हरकत नाही. आणि 15 दिवसाच्या आत या दोघांचं लग्न लावतात. आणि लग्न लागल्यानंतर लग्नाच्याच दिवशी रात्री त्या तिच्या महालामध्ये तो बसलेला आहे मंचकावर, त्या मैत्रिणीची थट्टा करतायत आणि त्या प्रभावतीला आतमध्ये ढकलतात, दरवाजा लावून घेतात. प्रभावती लाजत लाजत आतमध्ये येते आणि तिला कल्पना असते की आपले यजमान मंचकावर बसलेले आहेत आणि हळूहळू त्या मंचकाजवळ जाते. पण मंचकाजवळ गेल्यानंतर तिच्या असं लक्षात येतं की मंचकावर आपले मुळात यजमान नाहीच आहेत, गेले कुठे, म्हणून आजूबाजूला पाहायला लागते. आणि एवढ्यात खालून कोणीतरी बोलतो, आम्ही इकडे. प्रभावती घाबरते, कारण यांना तर मौन व्रत धारण करायला सांगितलेलं आहे आणि एखाद्या परपुरुषाचा आवाज मंचका खालून येतोय. कोण बरं बोलतंय? 2 पावलं मागे होते. एवढ्यात मंचका खालून तो तथाकथित राजपुत्र बाहेर येतो आणि म्हणतो की माफ करा बरं, मला सांगितलं होतं बोलायचं नाही, पण चुकून मी बोललो, पण मला माफ करा. पण तुम्ही आहात कोण? सगळी परिस्थिती प्रभावतीला कळते आणि मग तिच्या लक्षात येतं की प्रधानपुत्राने आपल्याला फसवलेलं आहे. प्रधानपुत्राने फसवलं आहे, सूड घेतलेला आहे आपल्यावर. तथाकथित राजपुत्र, एखादा गावठी कोणीतरी गरीब राजपुत्र म्हणून आपल्या गळ्यामध्ये कायमची धोंड बांधून दिलेली आहे आणि याला तर काही लिहिता वाचता येत नाही, अतिशय अडाणी असलेला असा. पण प्रभावती म्हणते काही चिंता करू नका, पण आता ह्याच्यापुढे खरोखरच तुम्ही कोणाशी बोलू नका. जर का महाराजांना कळलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. ही गोष्ट फक्त आपल्यातच राहायला पाहिजे. तो शांतपणे निद्रेच्या अधीन होतो. प्रभावती मात्र रात्रभर विचार करते की काय करायचं. पहाटेच्या वेळेस स्वप्न पडतं प्रभावतीला आणि सरस्वतीची उपासना करणारी ही प्रभावती, सरस्वती माता स्वप्नामध्ये येते आणि सरस्वती माता त्या प्रभावतीला सांगते, हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली, हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली. वा. हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली, विश्वाची तारक शक्ती अससी तू प्रेमळ मूर्ती, तुझ गाता रसनाथ कली, हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली. हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली. सरस्वती माता स्वप्नामध्ये येते आणि प्रभावतीला सांगते की बाळा, तू फसवली गेली आहेस, मान्य आहे, पण हा कितीही जरी अडाणी गोळा असला, गावठी असला, तथाकथित राजपुत्र असला, तरी देखील हा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा, याला शिकवायला सुरुवात कर,
कालांतराने त्या विद्वानांमध्ये याची गणना होईल आणि तुझं हे सगळं दुःख हे सगळं निघून जाईल. बरं, थोडीशी जरा तुला कळ सोसावी लागेल. सरस्वती मातेंनी असं सांगितल्यानंतर प्रभावतीला आनंद होतो. उठते, पहाट झालेली असते. पहाटेच्या वेळेस पडलेलं स्वप्न खरं होतं आणि त्या दिवसापासून ती प्रभावती आपल्या यजमानांना शिकवायला सुरुवात करते आणि खरोखरच कुशाग्र बुद्धिमत्तेचे एकपाठी असलेले आपले यजमान 15 दिवसात शिक्षणाने त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये फरक पडतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपलं आणि प्रभावतीचं लग्न करून देऊन त्या प्रधानपुत्राने हिच्यावर सूड उगवलेला आहे आणि हिच्या त्या आयुष्याचं बरबादी होण्यासाठी आपण कारणीभूत झालेलो आहोत. आणि हे बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये असे विचार येतात की आता आपण हिला सोडून निघून जावं. आणि योग्य संधी पाहिल्यानंतर तो गावठी राजपुत्र तो राजवाड्या सोडून राजवाड्यातून निघून जातो आणि मजल दर मजल करीत एका जंगलच्या मार्गाने जात असताना कालिका मातेचं मंदिर, त्या मंदिराच्या बाहेर बसतो आणि कालिका मातेचा धावा करायला सुरुवात करतो. कालिका मातेची 7 दिवसपर्यंत काहीही न खाता पिता उपासना करतो. कालिका माता प्रसन्न होते आणि त्याला सांगते की आपलं जीवन संपवण्याच्या गोष्टी करू नकोस. काशी क्षेत्री जा, अमुक एक गुरुजी त्यांच्या घरी जा आणि त्यांच्याकडे विद्वत्ता ते तुला शिकवतील आणि विद्वान याच्यामध्ये पंडितांमध्ये तुझी गणना होईल. हे ऐकल्यानंतर तो त्या पत्ता घेतो कालिका मातेकडनं, काशी क्षेत्री जातो. त्यांच्या देखील स्वप्नामध्ये जाऊन त्या विद्वान पंडित जे असतात काशी क्षेत्री त्यांच्याकडे जाऊन त्या गुरुजींकडे जाऊन कालिका मातेने स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत दिलेला असतो की अशा वर्णनाचा एक युवक तुमच्याकडे येईल, त्याला शिकवा आणि शहाणं करा. त्या गुरुजींकडे तो आल्यानंतर गुरुजी देखील त्याला शिकवायला सुरुवात करतात. 12 वर्षांचा जो काही अभ्यासक्रम असेल तो कमी वर्षामध्ये तो सगळा आत्मसात करतो आणि विद्वान पंडितांमध्ये त्याची गणना व्हायला सुरुवात होते. आणि मग मात्र गुरुजी सांगतात की माझ्याकडे जे ज्ञान होतं ते मी सगळं तुला दिलेलं आहे, आता देण्यासारखं काही शिल्लक नाही. तेव्हा प्रत्येक राज्यामध्ये जायचं, विद्वत सभा घ्यायची आणि त्याच्यामध्ये प्रशस्तीपत्रक मिळवायचं. गुरुजींची आज्ञा घेऊन हा विद्वान निघतो आणि प्रत्येक राज्यामध्ये जाऊन विद्वत सभा घेतो आणि असं करता 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 ज्या राज्यातून निघून गेलेला असतो आपल्या सासूरवाडीहून त्या राज्यामध्ये येतो आणि त्या राजाला सांगतो की मला आपल्याकडे विद्वत सभा घ्यायची, चर्चासत्र करायचं आहे. चर्चासत्राचं आयोजन केलं जातं आणि वरती सज्जामध्ये ज्या काही स्त्रीवर्ग बसलेला असतो त्याच्यामध्ये प्रभावती बसलेली असते, खाली सगळे पुरुष वर्ग बसलेले असतात. चर्चासत्राला सुरुवात होते पण काही वर्षांचा कालावधी गेल्यामुळे विद्वान पंडितांमध्ये गणना झालेला हा युवक चेहऱ्यावर असं विद्वत्तेचं तेज, दाढी मिशा वाढलेल्या, पायामध्ये खडावा, पांढरशुभ्र वस्त्र परिधान केलेलं. एकीकडे प्रभावती पाहते की काही वर्षांपूर्वी एका रातोरात निघून गेलेले हे आपले यजमान तर नसावेत. चेहरा तर तसाच वाटतोय पण हा अतिशय विद्वान आहे, हे आपले यजमान कसे असतील? ते तर अतिशय अडाणी होते. एक मन म्हणतो की हे आपले यजमान आहेत, दुसरं मन म्हणतो की नाही हे आपले यजमान कसे असतील. एकटक त्या विद्वानाकडे पाहते. त्या विद्वत सभेमध्ये तिचं लक्ष नाही आहे. टकमक पाही दिव्य मुख कमल, टकमक पाही दिव्य मुख कमल, टकमक पाही दिव्य मुख कमल. जणू तेज गोल जणू तेज गोल मोहित होई काही काल मनी, मोहित होई काही काल मनी, गमत सखा मजसी होय हा. टकमक पाही, टकमक पाही, टकमक पाही दिव्य मुख कमल. एकटक तिथे विद्वानाकडे पाहते. विद्वत सभा संपते, त्याच्यामध्ये ह्याचा जय होतो आणि ते राजे म्हणतात की म्हणे माझी तुम्हाला एक विनंती आहे. कसली विनंती? की तुमच्यासारखा जर विद्वान आमच्याकडे कायमस्वरूपी राहिला तर आमच्या दरबाराची शान तर वाढेल पण आमच्या राज्याची देखील शान वाढेल. तुम्हाला पाहिजे तो तनखा आम्ही देऊ, राजवाडा बांधून देऊ, पण कायमस्वरूपी तुम्ही आमच्या राज्यामध्ये राहाल का? तो विद्वान हसतो
महाराज त्याला नमस्कार करण्यासाठी खाली वागतात, पण तो 2 पावलं मागे होतो आणि म्हणतो की तुम्ही कुठे मला नमस्कार करता, मीच तुम्हाला नमस्कार करतो, आणि असं म्हणून खाली वागतो. त्यांच्या महाराजांच्या पाया पदस्पर्श करतो आणि महाराज जरा मागे होतो, म्हणे तुम्ही आम्हाला पदस्पर्श, हो म्हणे. अहो, काही वर्षांपूर्वी कोणालाही न सांगता सवरता तुमच्या राज्यातून निघून गेलेला तुमचा जावई दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे तो. हे ऐकल्यानंतर महाराजांना आनंद होतो. प्रभावती धावत धावत खाली येते, त्यांच्या चरणकमलांवर नतमस्तक होते. अश्रुधारा व्हायला लागतात. पाहणाऱ्यांना वाटावं की अश्रूंचाच अभिषेक आपल्या पतिराजांच्या चरणकमलांवर चालवलं आहे की काय. बाई, संपूर्ण चरित्र तुम्ही सांगितलं, पण त्या युवकाचं नाव काही तुम्ही सांगितलं नाही. असा कोण होता तो युवक विद्वान? तो युवक दुसरा तिसरा कोणीही नसून अतिशय अडाणी असलेला, पण कालांतराने विद्वानांमध्ये ज्यांची गणना होते आणि विद्वत्ता प्राप्त झालेले असे आमचे महाकवी शीघ्रकवी कालिदास. त्यांचं चरित्र आज आपण पाहिलं की जर्मन कवी गटे नावाचं कवी, कालिदासांचं काव्य डोक्यावर घेऊन ज्यांनी नाचलं, अजरामर झालेलं काव्य, असे आमचे महाकवी शीघ्रकवी कालिदास. त्यांचं चरित्र आज आपण पाहिलं. पण आपल्याला त्याच्यातनं तात्पर्य काय घ्यायचं आहे की कालिका मातेची उपासना केल्यानंतर त्यांना प्रसन्न झालेली कालिका माता, तिने आशीर्वाद दिल्यानंतर विद्वान पंडितांमध्ये ज्यांची गणना होते, आणि सरस्वती मातेची उपासना करणारी ही प्रभावती, कालांतराने तिचं सौभाग्य तिला परत मिळतं. पण अशा प्रकारे भक्ती केल्यानंतर भगवंत पाठीशी उभे नव्हे, उडी घालून येतात. जसं त्या दोघांच्या हाकेला धावून गेले आणि पुन्हा त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. असाच सुखी संसार आपला देखील व्हावा याच्यासाठी मूळ पदामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नुसतेच भगवंत धावून येत नाही तर उडी घालून येतात. जसे त्या दोघांसाठी गेले त्याप्रमाणे आपल्याही पाठीशी भगवंत सदैव असावेत. याच्यासाठी भक्तिपाशी देव घाली तसे उडी, भक्तिपाशी देव घाली तसे उडी, दूतासे घोडी अर्जुनाची, तुका म्हणे माझी पूर्वावी आवाडी, वेगे खाली उडी नारायणा, भक्तिपाशी देव घाली तसे उडी, घाली तसे उडी, घाली तसे उडी. झालेली सेवा भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण करते. आणि म्हणून हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पंढरीनाथ भगवान की जय. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी यले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सखा तुझ्या पुढती हा, नम्रत्वतेने असे इच्छा हो दश मानसी करीतसे, हा देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.